नमस्कार, मी अश्विनी शिवानंद पाटील अहमदनगरहून. लेखिका सौ अनघा हिरे लिखित उपद्व्यापी ओवी या ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित बालपुस्तकाचे अभिवाचन करत आहे. लेखिकेचा परिचय. ओवी ही 4 वर्षांची वात्रट मुलगी आहे. तिला वाढवताना आईला खूप संयमाने घ्यावे लागत असते. तिला कधीही न रागवता न मारता फक्त तिच्या बालमनाचा विचार करत, बालमानसशास्त्राचा उपयोग करत आईने तिला छान फुलवले आहे. वर पाहता ही आदर्शवादी काल्पनिक कथा वाटेल, पण स्वतः लेखिकेने आपल्या लेकींना वाढवताना आलेले प्रत्यक्ष अनुभवच या कथेतून मांडले आहेत. या कथा, त्यातील प्रसंग आणि व्यक्तिरेखा या सत्य असून त्या काल्पनिक वाटल्यास वाचकाने स्वतःला चिमटा काढून घ्यावा. अगदी या कथातून आलेली नावे आदिती आणि ओवी या लेखिकेच्या स्वतःच्या लेकी आहेत आणि हे सर्व अनुभव 100% सत्य आहेत. अनघा हिरे सुप्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांनी आजवर अनेक पुस्तके लिहिली व अनुवादित केली आहे. यात नॅशनल बुक ट्रस्ट इंडियातर्फे 22 भाषांतून अनुवादित होऊ घातलेल्या मधूचे मधप्रेम या पुस्तकाचा समावेश आहे. नेपाली बेडकाचे साहसी कारनामे, ड्रॅगन त्सुनामी एक जपानी लोककथा, लेटर्स फ्रॉम द फॉरेस्ट स्कूल आदी पुस्तकांचे अनुवाद प्रसिद्ध झालेले आहेत. या छापील पुस्तकांसोबतच त्यांनी ढढढगुल्या, पक्ष्यांना रंग कसे मिळाले आदी ई पुस्तके लिहिली आहेत. तसेच बालनेटाक्षरी या ई मासिकाचे संपादनही केले आहे. त्या ई साहित्य प्रतिष्ठानच्या बालविभाग प्रमुख आहेत. त्याशिवाय माझ्या मना ई प्रकाशनाच्या त्या मुख्य संपादिका आहेत. ज्या गोष्टीत आनंद मिळतो त्या गोष्टीत झोकून देण्याचा त्यांचा स्वभाव हेच त्यांचे वैशिष्ट्य म्हणता येईल. ओवीचे पाणी. आई, मला पाणी पाहिजे. आईने उंच ठेवलेला पेला हात वर करून काढला आणि ओवीला पाणी दिले. आईकडे बघतच ओवी विचार करत होती, आई किती मोठी आहे, पेला किती उंच जागेवर आहे. रोज रोज आईकडे पाणी मागण्यापेक्षा आता आपणच पाणी घेऊया. काय करावं बरं? हां, आई पोळी करताना तिच्या शेजारी उभं राहून पोळी दिसत नव्हती तेव्हा डब्यावर उभं राहिलं होतं. आता तसंच करूया. डबा घेऊन त्यावर उभं राहिलो तरी पेलं अजून उंचच. एक पाय डब्यावर दोन्ही हाताने ओट्याला पकडून आरामात दुसरा पाय ओट्यावर ठेवला. झालं, आता खूपच उंच उभं राहिलो. पेला पण हातात पोहोचला. वाह, किती मज्जा. आई, मला पेला काढता आला. आता मी रोज माझ्या हातानेच पाणी घेईल बरं का. आईने पण आनंदाने ओवीची पापी घेतली आणि तिला खाली उतरवलं. थोड्या वेळाने ओवी पुन्हा डब्यावर उभं राहून ओट्यावर चढली. पेला काढला आणि माठाचा नळ चालू केला. नळ चालू बंद करताना तिला फार मजा वाटली. नळ बंद केला तरीही थेंब थेंब पाणी का गळत असेल. खूप वेळ वरून खालून निहाळून शेवटी नळाचा नाद सोडला. पेल्यातून एक घोट पाणी पिऊन सगळं पाणी फेकून दिलं. आता खाली उतरायचं कसं? तसंच जसं पलंगावरून उतरतो. खूप प्रॅक्टिस असल्यामुळे ओट्यावरून उतरणं अगदी सोपं होतं. आई, मी माझ्या हाताने पाणी घेतलं. मला माहिती आहे, मी बघत होते शोनला. शाब्बास, एकदम गुडगल झालीस. मगाचा तो नळ किती छान होता. त्यातून अजूनही थेंबा थेंबाने पाणी बाहेर येत असेल. बघायला जायला हवं. पुन्हा डब्बा घेऊन ओट्यावर चढून ओवी फटकल मारून ओट्यावर बसली. नळ चालू करून बघितला, परत बंद केला, परत चालू केला. आई, माठाचं पाणी बघ कसं दिसतंय. पाऊस पडला होता तेव्हा आजीच्या गच्चीवर खूप पाणी साचलं होतं. मग आजोबांनी ते पाणी खराट्याने झाडलं आणि ते छान खाली पडायला लागलं. अगदी तसंच दिसतंय ना. आई आजोबा गच्चीला नळ का बसवत नाहीत? फक्त नळ चालू करायचा की झालं, सगळं पाणी आपोआप खाली येईल. मी आजोबांना फोन करून सांगेन. आई, माठातलं पाणी संपलं बघ. आईने ओवीला खाली उतरवलं आणि माठाला नळी लावली. नळी पकडण्याचा हा चान्स घालवायला नको. पुन्हा ओट्यावर चढलं पाहिजे. ओवीने घाईघाईत सर्व कृती आवरून ओट्यावर उभं राहून नळी हातात मिळालीच
आई छोटा धबधबा बघ. आई माठात मुंगळा पडलाय बघ. तो आपल्या माठात काय करतोय? त्याचा हा काय स्विमिंग टँक आहे? ओवीच्या मनात काय आले कोणास ठाऊक. नळी आईच्या ताब्यात दिली आणि ओट्यावरून खाली उतरली. बाथरूममधला धुण्याचा टब अजून मोठा असला तर त्यालाच मस्तपैकी आपला स्विमिंग टँक बनवायचा. बाथरूमच्या दिशेने निघालेल्या ओवीच्या मनात काय असेल हे आईने ओळखले. ओवी, ए बाबू इकडे ये. हे बघ, हे पाणी कसे गोल गोल फिरतंय. पळत ये इकडे. आई कसं काय ग? गोल फिरतंय पाणी? आणि तो मुंगळा कुठे गेला? त्याला खूप थंडी वाजत होती म्हणून त्याने स्विमिंगचा बेत कॅन्सल केला. आता तो आईच्या कुशीत गुडूप होऊन गाईगाई करणार आहे. समजलं का शोनूला? आईने दिलेले उत्तर ओवीला समजले. आता आईच्या कडेवर बसून ती खाली उतरली आणि आईच्या कुशीत झोपायला तयार पण झाली. आणि ओवी पुन्हा आपल्या स्वप्नात गुंग झाली. ओवीला ताप आला. भूम भूम ताईने गाडी चालवली. टुनुक टुनुक उड्या मारल्या. गर गर किरक्या घेतल्या. फर फर शिट्टी वाजवली. खूप खूप गमती केल्या. पण ओवीला कशातच मजा वाटेना. ती आपली उदास उदास एका जागेवर बसून राहिली. कारण ओवीला ताप आला होता. आईने दूध दिले पण ओवीला ते नको होते. बाबांनी अक्रोड दिला पण ओवीला तो नको होता. ताईने कॅडबरी दिली पण ओवीला ती नको होती. कारण ओवीला ताप आला होता. का का ओवीला ताप आला? रंगीबेरंगी बर्फाचा गोळा खूप खाल्ला. मटामटा खाल्ला. दात दुखला, घसा दुखला. आज कानही दुखू लागला. मग आईने आणले तापाचे औषध आणि सांगितली एक गोष्ट. घेतला एक चमच्यात भरले औषध. छान छान औषध ओवीने पिले पटकन. आता काय होणार? औषध पोटात जाणार. पोटातल्या किटाणूंशी खूप डिशुम डिशुम करणार. किटाणूंना चले जाओ म्हणणार. खरंच माहिती आहे का तुम्हाला? किटाणू औषधाला खूप घाबरतात. औषध पोटात आलं की म्हणते कसे, नको ना येऊ. तरी औषध ऐकत नाही. खुशाल तरा चालायला लागते आणि जाऊन पोहोचते किटाणूंच्या अड्ड्यावर. मग किटाणू म्हणतात कसे, नको ना मला मारू. मी जातो ना निघून. आणि किटाणू निघून जातात आणि तापही पळून जातो. ओवी खूप खुश होते आणि आनंदाने खेळायला लागते. ओवीच्या बोलक्या वस्तू. आई, माझा गाल बघ कसा हसतोय. त्याला खूप आनंद झालाय. तो म्हणाला, आईने बघ माझीच पापी घेतली. पण आई, या हाताला फार वाईट वाटते. तो म्हणतोय, आईने माझी पापी नाही घेतली. आई, तू या हाताची सुद्धा घे ना ग पापी. बघ रे हात, आई तुझी सुद्धा आहे हां. आता आईवर नाही रागवायचं बर का? ओवी, ए बाबू, तुझ्या हाताला खरंच वाईट वाटतंय का? थांब हां, मी त्याला खुश करते. मी तुझ्या हाताला खाऊ देते. हे घे 2 बदाम. एक ह्या हाताला आणि एक दुसऱ्या हाताला. आता खुश? मुन्ना, तुला जेवायचं आहे ना? जा, तो बेसिनचा नळ आणि साबण तुझी वाट बघतोय. ते कधीचे म्हणतायत. आई, ओवी आमच्याकडे आलीच नाही. आई, ह्या भिंतीला काहीतरी सांग ना ग. मी हाताचे शिक्के भिंतीवर मारले तरी ती म्हणतीये, मला अजून शिक्के पाहिजे. ए नको ग भिंत, आता ओवीला जेवायचंय ना. बघ, तिने धुतलेले हात परत खराब केले. आता तिला परत हात धुवावे लागणार ना. तिचे जेवण झालं की ती पुन्हा येईल तुझ्याकडे खेळायला. चल, पाठव तिला पटकन. आईने काय सांगितलं समजलं ना भिंती तुला? मी चालले. आई, आज काय देणार खायला? मुळा? का बरं ग आई, भेंडी का नाही केलीस? छे, तो मुळा सकाळपासून रडत होता. तो म्हणाला, मी ओवीशी कट्टी घेईन. ती नुसती भेंडीच खात असते, मुळा कधीच खात नाही. म्हणून ग केला मुळा. तुला नाही ना आवडत कोणी रडलेलं?
आई, यम्मी झाली आहे भाजी. वा, शाब्बास. आता फिनिश करायचं हं सगळं, आणि त्या मुळ्याला पण गुड बाय म्हणायचं, बरं का? आई, मी उद्या आजीकडे जाऊ का? माझं फार महत्त्वाचं काम आहे आजीकडे. हो, जा. पण कसलं काम आहे तुझं? आजीला एक गंमत सांगायची आहे. जाऊ दे, आमचं सिक्रेट आहे, तुला नाही सांगणार ते. बरं बरं, नको सांगू मला. आजी, तुझ्याकडे मुळा आहे? काल ना आमच्या फ्रीजमध्ये मुळाच नाही उरला. मला त्याला गुड बाय म्हणायचंय. मला आईने सांगितलंय. आजी, तू माझ्या झाडाला पाणी घातलंस का? थांब, मीच घालते. चल आजी, आपण मुळाचं झाड लावूया. चल, मी शिकवते ना तुला. चिखल, आता मामा येईल ऑफिसमधून, तो रागवेल, तो ओट्यावर आला म्हणून. चल, मी तुला आंघोळ घालते. आजी, मला थोडं पाणी आणून दे ग, खूप कामं बाकी आहेत. तू मला मदत कर ना थोडी. ओवी, तू आज माझ्याकडेच थांब, माझ्या शेजारीच झोप. ओवी कधीच न स्वीकारणारी आजीने विनवणी केली. नाही, मी आईकडे जाणार. अगं आजी, तुला माहिती आहे ना, मी जर आई शेजारी झोपली नाही तर ती झोपतच नाही. आईला माझीच सवय ना, म्हणून आईकडे चालली आहे झोपायला. तुझ्याकडे येते ना मी परत उद्या. आई, मी आज आंघोळीच्या पाण्याची कट्टी घेतली, कारण काल ते माझ्या कानात गेलं होतं. वा, छान छान बहाणा आहे हा ओवी तुझा. रोज आंघोळीच्या वेळेस त्याच्याशी कट्टी घेत जातेस. टबमध्ये जेव्हा शॅम्पूचा फेस केला की खूप खूप वेळ त्याच्याशी खेळत बसतेस. पाण्यात खेळायला आवडतंय, मग आंघोळीला जाईपर्यंत का बिचारा पाण्याशी कट्टी घेतेस? असं नाही चालणार. अगं आई, मी मजा करत असते. मी लगेच त्याच्याशी बट्टी घेत असते, मग तो खूप वेळ मला तिथे खेळू देतो. माझी गंमत असते ती खोटी खोटी, खरंच नाही काय मी कट्टी घेत. आई, मी सॉरी म्हटली ना त्याला. कोणाला? ताईच्या केसांना. ताईच्या केसांना म्हणजे काय झालं त्यांना? अगं आई, मी काही नाही केलं त्यांनी, सगळं त्या कात्रीनं केलं. तीच आपली पळत होती ताईच्या केसांवरून. कात्री पळत होती? कुठे? ताईच्या केसात? अरे बाप रे. आदिती झोपेतून उठ राजा, बघू काय झालं. आता चल खाली पार्लरमध्ये, लवकर चल, बॉयकॉट करावे लागेल. आई, तो ओवीला कधीतरी मार ना ग, वर्गात सगळी चिडवतील हिच्यामुळे. काही होणार नाही बेटा, उलट तू सुंदरच दिसशील. खरंच, चल डोळे पुस राजा. ताई, तू या कात्रीला मार, तिनेच तुझे केस कापले. ओवी, अजून कोणाकोणाला त्रास दिलास? अगं आई, अजून कोणालाच त्रास नाही दिला. तो सोहम आहे ना, सोहम, तो म्हणाला आज आपण पार्लर खेळू. मी त्याचा मशरूम कट केला आणि तोच मला बिल लिहून देत होता. आई, केस मी कापले, मग बिल पण मीच देणार ना. तर तोच मला बिल देत होता, म्हणून ते बिलच मी कात्रीने कापून टाकले. बघू त्याने दिलेलं बिल. बरं झालं, काही कामाचा कागद नव्हता तो. पण बाबू, कात्री मोठ्या माणसांची असते ना, तुला मी सांगितलं होतं कात्रीला हात लावायचा नाही. बघ कात्रीने किती त्रास दिला ताई, बघ किती रडतीये. सोहमच्या आईने बघितलं का त्याचा मशरूम कट? एक कात्री म्हण ना ताईला सॉरी. ताई, कात्री सॉरी म्हणाली बघ तुला. अगं ताई, आईने तुझा तरी बॉयकॉट केला, काकीनं तर सोहमचा चांगला टकलूच केला. अशा ह्या ओवीच्या बोलक्या वस्तू. आणि ओवी एकमेकात इतके गुंग असतात आणि त्यामुळे नेहमी होणाऱ्या थोड्या मस्ती. स्वप्नाळू ओवी स्वप्नात गुंग होते. ओवीचे पुस्तकाचे दुकान. ओवीची शाळा घरातच चालली होती, म्हणून आईने ओवीला अभ्यासाचा बेंच आणला. एक कपाट फक्त ओवीचं, त्यात तिने तिचे खेळणे ठेवले. एक कप्पा अभ्यासाचा, एक कप्पा लायब्ररीचा. आता लायब्ररीचा कप्पा केला म्हणजे त्यात ठेवायला पुस्तके ही हवीच ना. मग जेव्हा जमेल तेव्हा नवीन पुस्तकं आणून यात भर पडावी असं ओवीला वाटायचं. रिकाम्या वेळेचे ओवीचे एकच काम, एखादं पुस्तक कपाटातून काढायचं आणि घरभर पुस्तक घेऊन हिंडायचं. स्वतःचं चित्र बघत बसायचं.
नाहीतर गोष्ट वाचून दाखव म्हणून कोणाच्या तरी मागे लागायचं. रात्री झोपताना आई पुस्तक वाचून दाखवायची. रविवारी तर ओवीची खूप मज्जा व्हायची. ताईला शाळेला सुट्टी, मग काय विचारायलाच नको. ताई पेपरमधल्या गोष्टी वाचून दाखवायची. सगळ्या पेपरमधल्या गोष्टी झाल्या की पुस्तकातल्या गोष्टी. बाबा तसेच कधीतरी एखादी गोष्ट वाचून दाखवायचे. मला पुस्तकं खूप आवडतात. मला त्यातले चित्र खूप आवडतात. पुस्तक जवळ घेऊनच ओवी झोपायची. अशा या पुस्तक वेड्या ओवीला पुस्तकाच्या मोठ्या दुकानात आई घेऊन गेली. दुकानात सगळीकडे ओवी खूप हिंडली. आई खूप पुस्तकं बघत होती, परत खाली ठेवत होती. छोटीशी ओवी उंच टेबलावर ठेवलेले पुस्तक बघूच शकत नव्हती. आईने हातात पुस्तक घेतलं की तिला फक्त पुस्तकावरचे चित्रच दिसायचे. खूप वेळ मान वर करून ओवी थकली. कोपऱ्यात तिला प्लास्टिकची एक खुर्ची दिसली. खुर्चीला बघून एक आयडिया सुचली. लगेच गेली खुर्चीकडे. खुर्चीवर होते 4-5 पुस्तकं. धरले आणि ठेवले खाली. मग ओढत ओढत आणली खुर्ची आईजवळ. खुर्चीच्या आवाजाने सगळे आपले ओवीकडेच बघत बसले. काउंटरवरचे काका आले लगेच उठून. थोड्या रागावल्या आवाजाने म्हणाले, कसे? हे काय चालू आहे? ओवीने त्यांना लगेच सांगून टाकले, काका, टेबल केवढा उंच आहे, पुस्तकांचे चित्र कसे पाहू? काका किंचित गालात हसले आणि मग त्यांना समजले. मुलांसाठी आणलेली ढीगभर पुस्तकं आणि आपण ठेवली टेबलावर. मुलांचे पुस्तकं मुलांनी नाही बघायचे तर कोणी बघायचे? काकांनी लगेच 4-5 माणसांना सांगितलं, चला रे, तो कोपरा करा रिकामा. तिथे फक्त सतरंजी अंथरा आणि सगळी पुस्तकं खालीच ठेवा. ओवीची कल्पना काकांना कळली. काकांची गंमत ओवीला आवडली. मग ओवी सतरंजीवर फतकल मांडून बसली. तिने खूप खूप पुस्तकं बघितली. प्राण्यांची, पक्ष्यांची, गाड्यांची, फुलांची, फळांची, रंगबेरंगी छान छान. आईने पण तिच्यासाठी खूप छान छान पुस्तकं घेतली. पुस्तकं बघून ओवीला खूप आनंद झाला. घरी आल्यावर आईने ओवीला काही गोष्टी वाचून दाखवल्या, काही गाणी म्हणून दाखवली. मग ओवी म्हणाली, आई, आता मी तुला गोष्ट वाचून दाखवते. ओवीने घेतले चित्रांचे पुस्तक. मग तिने आईला खूप पक्षी दाखवले, खूप फळं दाखवली आणि खूप प्राणीही दाखवले. मध्येच ओवीला काहीतरी आठवले. आई, मी मोठी झाली की खूप मोठं पुस्तकाचं दुकान टाकणार आहे. तू माझ्या दुकानात येशील का पुस्तकं घ्यायला? मग मी तुला खुर्ची देईन हो उभं राहायला. खुर्ची? खुर्ची कशाला गं बाबू मला? अगं, मी मोठी होईन ना, तेव्हा तू बाळ असशील. मग तुझा हात काय पोहोचणार टेबलावर? का? तू खाली नाही का पुस्तकं ठेवणार? आज त्या काकांनी ठेवले तसे. अगं आई, पाऊस आला तर पुस्तकं खराब नाही का होणार? आणि सोहम माझ्या दुकानात आला तर पुस्तकं इकडे तिकडे फेकेल ना. सोहम मोठा नाही का होणार तुझ्यासारखा? मग कसे फेकेल तो पुस्तकं? अरे हां. आणि काय रे शनू, तू तर आईस्क्रीमचं दुकान टाकणार होतीस ना? मग एकदम प्लॅन चेंज झाला? हो, आता पुस्तकाचं दुकान टाकणार आहे आणि त्या दुकानात खूप खूप पुस्तकं ठेवणार आहे. 100 पुस्तकं ठेवणार आहे मी. आजपासून ओवीने काही दिवसांसाठी ठरवले, मोठेपणी काय व्हायचं आहे. ओवी पुन्हा आपल्या स्वप्नात रंगवून गेली. ओवीचे रंगकाम रंगले. ताईने डब्बाभर तेलखडू ओवीला देऊन टाकले. ओवी, मी आता 5वीला गेली आहे ना, मग मला तेलखडू नको. मी आता वॉटर कलर घेणार आहे. आई, मला पण दे ना ताईसारखे वॉटर कलर. वॉटर कलरचा एक ब्रश घेऊन ओवी सकाळपासून आईच्या मागे लागली होती. अरे बाबू, आपण वॉटर कलरने भिंतीवर चित्र काढत होतो तेव्हा कसे कपडे खराब झाले होते, सगळे हात खराब झाले होते आणि आपली मॅट पण केवढी खराब झाली होती. तुला स्वच्छ व्हायला पण किती वेळ लागला होता. बरोबर आहे ना? मग आपल्याला नको आत्ता वॉटर कलर. आपण मोठं झालं की घेऊ हा वॉटर कलर. आई, आता ताई पण शाळेतून येताना रोज खराब होऊन येणार? नाही ग ओवी, मी फक्त गुरुवारीच खराब होऊन येईल, कारण गुरुवारीच माझं ड्रॉइंगचा तास असणार आहे. ताईच्या उत्तरावर ओवी विचार करू लागली.
ओवी बाथरूममध्ये गेली आणि हँडग्लोव्ज घेऊन आली. ताई, हे हँडग्लोव्ज घालूनच ड्रॉइंग कर बरं का. नाही ना करता येणार मला हँडग्लोव्ज घालून ड्रॉइंग. ताई, मग रेनकोट घालून ड्रॉइंग करत जा. रेनकोट कशाला गं बाबू. अगं आई, मग शाळेचा ड्रेस खराब नको व्हायला. ओवी, तू मला छान आयडिया दिली. मी रेनकोट नाही घालणार शाळेत, पण मी रेनकोट मांडीवर पांघरून ड्रॉइंग करत जाईन. आई, मी पण आता मांडीवर रेनकोट घेऊन ड्रॉइंग करेन. मला पण दे ना वॉटर कलर. बरं बेटा, देते हां मी तुला वॉटर कलर. आज ओवी वॉटर कलरने ड्रॉइंग करणार आहे. तिने तिचा छानसा रेनकोट मांडीवर पांघरला आणि ती ड्रॉइंग करू लागली. खूप वेळ झाला. रेनकोट मांडीवर घेतल्यामुळे तिला नीट ड्रॉइंगच करता येत नव्हती. न राहून ओवीने मांडीवरचा रेनकोट काढून फेकून दिला. आता छानशी फटकल मारून तिने ड्रॉइंगला सुरुवात केली. ओवीचे हात भरले, ओवीचे कपडे भरले. थोड्या वेळाने मॅट पण खराब झाली. ड्रॉइंगसाठी लागणारे पाणी सगळीकडे सांडले. कागदही ओला झाला. घरात खूप पसारा झाला. आज सर्व पसारा ओवीनेच आवरला. ओवीने पाण्याचा मग उचलून धुवून बाथरूममध्ये ठेवला. मग तिने सगळे कागद उचलून ठेवले. खाली सांडलेले रंग पुसून काढले. मग आईने तिला छानपैकी आंघोळ घातली. भरपूर फेसाच्या टबमध्ये बसल्यावर आईला तिने तिचा निर्णय ऐकवला. आई, मी आता आदूताई एवढी मोठी झाले की मगच वॉटर कलर वापरेन. आंघोळ झाल्यावर ओवीने स्केचपेन घेतले. स्केचपेन घेतल्यावर ओवीने खूप चित्र काढले. ओवीने वाटेल तसे चित्र काढले. ओवीने बसून चित्र काढले. ओवीने झोपून चित्र काढले. ओवीने हातावर चित्र काढले. ओवीने पायावर चित्र काढले. ओवी स्केचपेनला कंटाळली. आता ओवी बाथरूममध्ये जाऊन स्टूलवर बसून हातापायाला साबण चोपडत बसली. खूप साबण लावला. मग मऊ मऊ घासणीने सुद्धा घासले. अंगाचा रंग खूप वेळाने गेला. आई, आपण उगाच स्केचपेनने रंगवले. हे बघ बाबू, आम्ही खराबच नाही झालो. आई, मी पण मोठी झाल्यावर छान चित्र काढेन आणि माझे अंगही नाही भरणार, हो ना. थोड्या वेळाने ओवीने ताईने दिलेला तेलखडूचा डब्बा काढला. आता ओवीने खूप चित्र काढले. ओवीने सूर्य काढला. ओवीने फूल काढले. ओवीने मासा काढला. ओवीने फुलपाखरू काढले. ओवीने वाटेल तसे चित्र काढले. ओवीने बसून चित्र काढले. ओवीने झोपून चित्र काढले. ओवीचे हातपाय खराबच झाले नाही. आता तिला आंघोळही करावी लागली नाही. आता तिला हातपाय धुवावे लागले नाही. ओवीला तेलखडू खूप आवडले. सगळ्यांना ओवीचे चित्र आवडले. आईला ओवीचं चित्रकलेचं वेड आवडलं. नमस्कार, मी अश्विनी शिवानंद पाटील, अहमदनगरहून. लेखिका सौ अनघा हिरे लिखित उपद्व्यापी ओवी या ई-साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित बालपुस्तकाचे अभिवाचन करत आहे. ओवीने इंद्रधनुष्याला हातात धरले. नुकताच पाऊस पडून गेलेला होता. आभाळ गुलाबी दिसत होते. ह्या वातावरणात ओवी वेडी झाली होती. वाव, आई काय छान दिसतंय बाहेर. चल ना, आपण फिरायला जाऊ. आईच्या मागे मागे फिरत ओवी बाहेर जाण्याचा नुसता हट्ट करत होती. ओवी, चल, आई आदूताईचा अभ्यास घेते ना, आपण जाऊ, चल फिरायला. बाबांच्या तोंडून शब्द निघताच ओवी बाबांबरोबर फिरायला जायला एका पायावर तयार झाली. ओवीने छान छान कपडे घातले आणि बाबांचा हात धरून ती दोघी फिरायला निघाली. बाबा, मोठ्या गाडीतून नाही जायचं, आपण छोटी घेऊनच जाऊया. बाबांनी आपली मोटारसायकल काढली. ओवीला पुढे बसवले आणि ती दोघे निघाली. ओवी, बघ ते झाड, त्याला किती फुले आले आहेत. हे झाड फुलांनी बहरलंय. काय म्हणतात याला? बहरलंय. बेटा सांग बरं, बहरलंय? नाही, बहरलंय. काय म्हणायचं? बहरलंय. बाबा, बहरलंय म्हणजे काय हो? झाड फुलांनी गच्च भरून गेलं म्हणजे इतकं भरून जातं की झाडाचं पानच दिसत नाही. त्याला बहरले असं म्हणतात. वाव बाबा, किती छान दिसतंय ना झाड.
पुढे रस्त्याने जाता जाता ओवीला फुलांची इतकी झाडं दिसली, तितकी बहरलेली झाडं ती खूप आनंदाने बाबांना दाखवत होती. बाबा ओवीबरोबर गाडीवर मज्जा करत करत गेले. बाबांनी ओवीला रस्त्याने छान वाहणारे पाणी, डोंगरावरून वाहणारे छोटे छोटे धबधबे, हिरवे हिरवे डोंगर दाखवले. खूप खूप मजा करत दोघे एका टेकडीवर गेले. टेकडीच्या गवतावर बाबा मस्तपैकी लोळत पडले. बाबांचं बघून ओवीसुद्धा त्यांच्या शेजारी टेकडीवर लोळत पडली. तितक्यात बाबांना आकाशात एक सुंदर इंद्रधनुष्य दिसले. ओवी, ते बघ, किती सुंदर इंद्रधनुष्य आहे. कुठे हो बाबा? अगं, आकाशात बघ, वरती दिसेल का? मला नाही दिसत आहे. अरे बेटा, वरती बघ. जो रंगाचा पट्टा आहे ना, त्याला इंद्रधनुष्य म्हणतात. पाऊस पडून गेला की आकाशात खूप इंद्रधनुष्य दिसतात. या इंद्रधनुष्यात 7 रंग असतात. ते म्हणजे लाल, नारंगी, पिवळा, हिरवा आणि पारवा आणि जांभळा. तुला कोणता रंग आवडतो गोवी? मला ना येल्लो कलर आवडतो. इंद्रधनुष्यात कुठे दिसतो येल्लो कलर? दाखव बरं. नाही बाबा, मला खूप मोठा निळा कलर दिसतोय. बाबा, मला इंद्रधनुष्याला हात लावायचा आहे. आपण इंद्रधनुष्यात राहायला जायचं का? कसं जायचं बरं इतका उंच? हां, विमानाने. आपण इंद्रधनुष्यात गेलो की आपल्या अंगाला खूप रंग लागेल. रंगपंचमीसारखे रंगपंचमीला तुम्ही इंद्रधनुष्यावर गेले होते का? बाबा, आपण बाटली भरून रंग आणू, नाहीतर आपण एक नळीच घेऊन जाऊ आणि रंगाचा मोठा शावर करू. आपण आईलासुद्धा घेऊन जाऊ. अरे बेटा, आपण इंद्रधनुष्यावर जाऊ शकत नाही, म्हणून देवबापाने हे सगळे रंग जमिनीवर सांडून टाकले आहे. तुला बघायचे आहे का? हे बघ, लाल, नारंगी, पिवळ्या रंगांचे फुले आणि हे हिरव्या रंगाचे गवत, निळ्या रंगाचे ब्लूबेरी आणि जांभळ्या रंगाचे जांभूळ. आहे की नाही इंद्रधनुष्य जमिनीवर? आता तू इंद्रधनुष्याला हात पण लावू शकतेस. बाबांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच ओवी गवतावर आलेले खूप फुले हाताने घेऊ लागली. बाबा, हे बघा, किती वेगवेगळे रंग आहेत. याचे ह्या फुलांना रंग इंद्रधनुष्यातूनच मिळाले का? म्हणजे देवबाप्पांचे इंद्रधनुष्य हे मोठी रंगपेटीच आहे का? बाबा, मी इंद्रधनुष्य हातात धरले. घरी येऊन ओवीने आईला आणि आदूताईला इंद्रधनुष्याची गोष्ट सांगितली. ओवीने आणलेल्या फुलांची एक माळ बनवली आणि आदूताईला दिली. आदूताई, ही घे, तुला वॉटर कलरची मोठी रंगपेटी. आता तुझे कलर कधीच नाही संपणार. अरे वा, मला खूप आवडली हां दिलेली पेटी. मी खूप जपेन हां राणी. मला आता पप्पी दे बरं, छान छान रंगपेटी मिळाल्याबद्दल. ओवीसुद्धा खूप लाडात येऊन आदूताईजवळ जाऊन बसली आणि आदूताईला खूप खूप पप्पी देत बसली. आई कांगारू, पिल्लू कांगारू. छानसं प्राण्यांचं चित्राचं पुस्तक ओवी बघत होती. पुस्तकाची पानं उलटे पालटे करत होती. तिकडून आई आली, ओवीच्या जवळ येऊन बसली. काय करतेस ग बाबू? अरे वा, अभ्यास चालू आहे वाटतं. आईच्या कुशीत घुसून, आई मला सांग ना गोष्ट, असं हट्ट करू लागली. मग आईने पण ओवीला जवळ घेतली आणि पुस्तक उघडले. प्रत्येक प्राण्यांवर बोट ठेवले आणि त्यांचे नावं सांगितले. सर्वात मध्यभागी होता एक वेगळाच प्राणी. त्याचं नाव होतं कांगारू. कांगारू ओवीला खूप आवडला. आईने सांगितलं, त्याच्या पोटात एक पिशवी असते. त्या पिशवीत तो त्याच्या ओवीला ठेवतो. ही आई कांगारू आणि हे पिल्लू कांगारू. आई, मग आदूताई कांगारू कुठे? ती ना बाबांबरोबर खेळतीये. ह्या चित्रात फक्त आई आणि ओवीच आहे. आई ही तू आणि ही मी. आई कांगारू, पिल्लू कांगारू. कांगारू ओवीच्या मनात खूप बसला. आई, तू पण तुझ्या पोटाला एक पिशवी शिवतेस का? मी पण त्यात बसत जाईन. मग आईने माळ्यावरच्या बॅगमधून काहीसं काढलं. ओवीला ते समजतच नव्हतं. मग आईने ती बॅग गळ्यात अडकवली. बरं का बाबू, तू छोटा होतास ना बाळ, तेव्हा मी तुला ह्याच बॅगमध्ये ठेवत होती आणि गाडीवरून आजीकडे सोडत होती. ही कांगारू बॅग आहे. चल आता, बसायचं का तुला ह्या बॅगमध्ये?
ओवी आनंदाने बसायला आली. पण सगळीकडून बांधून ठेवलेलं ओवीला मुळीच आवडलं नाही. आई, मला खाली उतरव, मला नाही बसायचं. छोटूकल्या बॅगेत ओवी मावलीच नाही. पिशवीचं फॅट तर लगेचच गेलं, पण कांगारू कायमच लक्षात राहिला. डिस्कवरी चॅनलवर परत जेव्हा कांगारू बघायला मिळाला तेव्हा ओवीने ओरडूनच आईला सांगितलं, आई, आपण दोघी काय खेळतोय बघ. आईसारखंच पिल्लू म्हणून आईसारखीच ओवी असलीच पाहिजे ना. ओवीने आईसारखेच बूट घेतले. सगळ्यांनी तिला खूप सांगितलं, अगं छान पिंक बूट घे, छान येल्लो घे. पण छे, ओवीला तर आईसारखेच व्हायचे होते. म्हणून छान छान बूट नाकारून तिने आईसारखे साधेसुधे कॅनव्हासचे बूट घेतले आणि दुकानातच आईला चिटकून सांगितले, आई कांगारू, पिल्लू कांगारू. आईसारख्याच बांगड्या, आईसारख्याच टिकल्या. आई जे जे घेईल ते ओवीला अगदी तसंच सेम टू सेम पाहिजे. आईसारखाच ओढणीचा ड्रेस घ्यायचा म्हणून सारखा हट्ट करायची. ओढणीचा ड्रेस, दिवसभर आपला ओढणीचा ड्रेस. मग मामाने सुद्धा वाढदिवसाला चांगले 2 ओढणीचे ड्रेस आणले. सर्वांनी आणलेल्या ड्रेसला साधा हातही न लावता स्वारी फक्त ओढणीचे ड्रेस घालूनच इकडून तिकडे बागडत होती. आता झालीच ना मी आईसारखी. आई कांगारू, पिल्लू कांगारू. घरात सुद्धा सगळ्यांना ओवीचे हे वाक्य पाठ होते, आई कांगारू, पिल्लू कांगारू. आईसारखीच एखादी गोष्ट झाली की ओवी लगेच सगळ्यांना सांगत, आई कांगारू, पिल्लू कांगारू. ह्या सगळ्यात एकदा एक गंमत झाली. डॉक्टर काकांनी आईची साखरच बंद केली. मग आई रोज बिनसाखरेचा चहा पिऊ लागली. आता ओवी कांगारू ह्यात मागे कशी राहणार. तिने पण आईकडे बिनसाखरेचा चहा मागितला. तुला नाही आवडणार पिल्लू बिनसाखरेचा चहा, तू आपला साखरेचा चहा घे. पण आईपेक्षा वेगळं कसं काय व्हायचं. तिने हट्टाने बिनसाखरेचा चहा घेतला. त्या दिवशी तर बिस्किट बुडवण्यात सगळा चहा संपला म्हणून विशेष काही वाटलं नाही. पण दुसऱ्या दिवशीसुद्धा ओवीला बिनसाखरेचा चहा हवा होता. हट्टाने आईकडून बिनसाखरेचा चहा घेतला. आई कांगारू आणि पिल्लू कांगारू, आज तर चहा प्यायचा होता. चहाचा एक घोट घेतला अन आई, हे कसं तरी लागतंय. अरे बाबू, आई कांगारू, पिल्लू कांगारू हो ना. मग मी कसा बिनसाखरेचा चहा घेतला, तू पण घे ना. चमचाभर साखर चहात टाकता टाकता आईने सांगितलं. ओवीने पुन्हा एक घोट घेतला. आता छान झाला हा चहा. आई कांगारू, पिल्लू कांगारू. ही गंमत घरात तर चालत राहिली. ओवीला पण आईपेक्षा वेगळं बनायचं नव्हतंच.